उत्सव माझ्या देवाचा, उत्सव माझ्या गावाचा. मालेगाव रत्तल्ली पाचकंदील येथील सन 1822 पासूनचे पुरातन श्री व्यंकटेश बालाजी देवस्थान मंदिराचा 202वा ब्रह्मकल्पोत्सव दिनांक 3/10/2024 ते 15/10/2024 पर्यंत साजरा होत असून या दरम्यान रोज रात्री 8 वाजता रथयात्रा निघते. तसेच रोज मान्यवरांच्या हस्ते विशेष पूजा अर्चना अभिषेकही केले जाते. ही पारंपरिक रथयात्रा शहरातील विविध मार्गाने निघते. भाविक मनोभावे या रथयात्रेचे स्वागत व आरती करतात. दिनांक 7 ऑक्टोबर रोजी सहस्त्रदीप उत्सव संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत साजरा होणार असून 14 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 ते रात्री 10 पर्यंत मोठा रथही निघणार आहे व दिनांक 15/10/2024 रोजी दुपारी 12 ते 3 महाआरती व महाप्रसादाचे आयोजन आहे. धार्मिक कार्यक्रम बरोबर सामाजिक बांधिलकीही जोपासत असून विविध आरोग्य शिबिरही मोफत आयोजित केले असून भाविकांनी या सगळ्या गोष्टीचा लाभ घ्यावा असे आवाहन अध्यक्ष घनश्याम वर्मा, व्यवस्थापक शशिकांत गोसावी, उपाध्यक्ष दुर्गेश पाटणकर यांनी. प्रबंधभूमी मार्च न्यूजसाठी मार्च न्यूज इंचार्ज हरीश मौर. हे पाचकंदील रथगल्ली येथील व्यंकटेश बालाजी देवस्थान आपण बघतोय. अतिशय सुंदररित्या हे मंदिर असं सजवलेलं आपल्याला दिसतंय. ह्या बघा आपण ते बघतोय की अतिशय सुंदर अशा देवादिकांच्या या मूर्त्या मी आपल्या दर्शकांसाठी भाविकांसाठी अत्यंत जवळून असं आपल्याला याचं दर्शन करतोय. आपण बघू शकता सुंदर असं हे मंदिर सजवलेलं आणि सुंदर या मूर्त्या अतिशय सुंदररित्या ही सजावट आपण बघतोय. भाविक अत्यंत मनोभावे इथे दर्शनासाठी येतात आणि हे दर्शन घेऊन तृप्त होतात. अतिशय सुंदर असं मंदिर आपण बघतोय. वरपर्यंत अशी किती सुंदर अशी सजावट आहे आणि प्रत्येक भाविकांनी येऊन या मंदिरात येऊन या देवाचे दर्शन घेऊन आणि याचा लाभ घ्यावा. बघा आपण बघू शकतो किती सुंदर असं इथे ही मूर्ती आहे. ही बालाजी व्यंकटेश बालाजी देवस्थानची पण ही छानपैकी इथे प्रतिमा इथे आहे आणि चहूबाजूने आपण बघतोय की मंदिर वरतून पण आपण बघायला मिळतं. अतिशय सुंदररित्या सजवलेलं आहे आणि ही गणपतीची जी मूर्ती याचा एक विशेष आहे की स्वयंभू अशी गणेशाची मूर्ती आहे. पुन्हा एकदा मी दाखवतो. हे मंदिर प्रत्येक भाविकाने इथे येऊन नतमस्तक व्हावं आणि दर्शनाचा लाभ घ्यावा. अतिशय असं सुंदर हे दृश्य. व्यंकटरमणा गोविंदा. आता आपल्या बालाजी मंदिराचा प्रतिवार्षिक 1822 पासून हा उत्सव परंपरा चाललेली आहे. तर आज ह्या उत्सवाला 202 वर्ष पूर्ण होत आहेत. तर त्यानिमित्ताने आपले दर सालाबादाप्रमाणे आपल्या बालाजी मंदिरातून ब्रह्मकल्पोत्सव साजरा होतो आणि त्यानिमित्ताने बालाजी भगवंताची रोज नित्यप्रति पूजा असते. सकाळ, दुपार आणि संध्याकाळ ह्या पद्धतीने पूजा होते. गावातील प्रतिष्ठित नागरिकांकडनं देवांचं पूजन अर्चन सर्व कार्यक्रम इथे होत असतात. रोज संध्याकाळी बालाजींची विविध वाहनांवरनं 8 वाजता मिरवणूक निघते आणि पहिल्या दिवशीचा नाग, मग मोर, मग सिंह, पुष्पक विमान, पालखी, हत्ती, गरुड आणि हनुमंत. त्यानंतर दसऱ्याच्या दिवशी शिवोल्लंघनाला घोड्यावरती देव शिवोल्लंघनासाठी जात असतात आणि एकादशीच्या दिवशी मोठा रथ. असा सर्व नित्यप्रती रोज हा कार्यक्रम जवळजवळ 13 दिवसाचा उत्सव हा साजरा होतो. म्हणजे 3 तारखेपासून तर हा 15 तारखेपर्यंत हा उत्सव साजरा होता. त्यानिमित्ताने मग महत्त्वाचं म्हणजे पहिल्या दिवशी ध्वजपूजन पत्रिकापूजन झाल्यानंतर पंचमीच्या दिवशी म्हणजे ललित पंचमीच्या दिवशी 7 तारखेला सोमवारी दीपोत्सव बालाजीचा म्हणजे बालाजी भगवंताचं जे दर्शन आहे ते दिव्यांच्या प्रकाशामध्ये होणार आहे. त्याकरता मग इथे दीपोत्सव साजरा केला जातो. त्यानंतर विविध अर्चन तर रोज चाललेलेच असतात. तुलसी अर्चन, दीप अर्चन, हिरण्य अर्चन, कुंकुम अर्चन असे अर्चन रोजच्या नित्यप्रती चालू असतात. त्यानंतर मग एकादशीच्या दिवशी म्हणजे 14 तारखेला सोमवारी मोठ्या रथाची मिरवणूक भव्य मिरवणूक असते. ढोल ताशांच्या गजरामध्ये गावामधून मुख्य चौकातून ही मिरवणूक निघते. त्याच्यामध्ये गावातील सर्व लोक काही संस्था सर्वजण सामील होत असतात आणि त्यानंतर द्वादशीच्या दिवशी महाप्रसाद आणि महाआरती इथे आयोजकांकडनं होतं. हा सर्व काही कार्यक्रम जो आहे या वर्षीचा 2024चा हा घनश्यामजी वर्मा म्हणून अध्यक्ष आमच्या मंदिराचे आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली
हा सर्व कार्यक्रम चाललेला आहे. आणि त्यानंतर संस्थेच्या मंदिराच्या माध्यमातून विविध उपक्रमसुद्धा राबवले जातात. त्याची जी माहिती आहे ते आमचे मित्र सभासद डॉक्टर गौरव बेंडाळे पुढची माहिती आपल्याला देणार. ओके. नमस्कार, मी डॉक्टर गौरव संजय बेंडाळे आणि रथ उत्सवानिमित्त व्यंकटेश बालाजी देवस्थान गतवर्षाप्रमाणे यावर्षी पण आम्ही सामाजिक कार्यामध्ये विविध आम्ही कार्यक्रम राबवत असतो. त्याप्रमाणे मागच्या वर्षात आम्ही रक्त तपासणी आणि रक्त डोनेशन कॅम्प घेतला होता. तरीही या वर्षात 2024 घनश्यामजी वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही रोटरी चेकअप आय शिबिराचं आम्ही आयोजन केलेलं आहे. तरी आज दिनांक 4/10/24 रोजी नेत्र तपासणी मोफत नेत्र तपासणी शिबिर आम्ही आयोजन केलेलं आहे. तर रोटरी संयुक्त विद्यमानाने हे रोटरी चेकअप आय चेकअप कॅम्प चालू केलेलं आहे. आणि उद्या 5/10/24 रोजी आम्ही दक्ष हॉस्पिटल हृदयरोग तपासणी, त्यातल्या त्यात हृदयांच्या काही समस्या, कोणाला BP शुगर यांचा त्रास असेल तर त्यांना आपण मोफत तपासणी शिबिराचे सुद्धा आपण उद्या आयोजन केलेलं आहे. त्याचासुद्धा टायमिंग सकाळी 10 वाजेपासून 1 वाजेपर्यंत आपण केलेलं आहे. तर आम्ही दरवर्षी असे वैद्यकीय जेवढं आम्हाला शक्य होईल, सामाजिक उपक्रम आम्हाला जेवढं राबवता येईल तेवढं आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि रथ उत्सवात अतिप्राचीन मंदिर व्यंकटेश बालाजी देवस्थान ब्रह्मकल्प उत्सवानिमित्त आम्ही दरवर्षी सामाजिक कार्यक्रम आम्ही राबवत असतो. उद्या हे जे दक्ष हॉस्पिटल आहे नेमकं कुठे आहे त्याचं स्थळ? हे दक्ष हॉस्पिटल डॉक्टर निलेश भगवान सोनवणे यांचं हॉस्पिटल आमीन हॉस्पिटलच्या वरती आहे संगमेश्वरमध्ये. तर ते मोफत हृदय तपासणी शिबिराचं आयोजन उद्या ते स्वतः डॉक्टर आणि त्यांची पूर्ण टीम दक्ष हॉस्पिटल व्यंकटेश बालाजी देवस्थान इथे येणार आहे. त्याच्यात काय काय तपासणी होणार? त्यामध्ये आपण जे हृदयरोग तज्ज्ञ आहेत त्यांना हृदयरोग तज्ज्ञसुद्धा इथे येणार आहे. त्यांना हृदयाच्या ज्यांना त्रास आहे BP शुगर तपासण्या काय काय? तपासण्यामध्ये आपण रक्त तपासणी, शर्करा तपासणी, शुगर तपासणी आहे, सर्व रक्ताच्या तपासण्या, किडनीच्या काही तपासण्या आहेत, त्या सर्व तपासण्या आपण उद्या करणार आहोत. आणि ज्यांना हृदयाचा त्रास आहे त्यांच्यासाठी फ्री ऑफ चार्ज ECG वगैरे पण सुविधा आहे. आज आपण नेत्ररोग तपासणी शिबिर केलं. किती पेशंटचं आतापर्यंत आपण नेत्र किती तपासणीसाठी लोकांनी लाभ घेतला? आता 100 लाभार्थ्यांनी रजिस्टर केलेलं आहे आणि लाभ घेतलेला आहे. मोफत आपण तपासणी केलेली आहे आणि त्याच्यात भरपूर प्रतिसाद आपल्याला गावकऱ्यांचा मिळालेला आहे. आणि असंच आम्ही उपक्रम राबवत राहू. आणि व्यंकटेश बालाजी देवस्थाना या देवस्थानाचे आम्हाला अभिमान आहे आणि आम्ही करत राहू. ओके, धन्यवाद. हा गुरुजी, आपण हे जे आपल्याकडे 2 रथ मला दिसत आहेत, एक लहान रथ आहे आणि एक थोडा मोठा रथ आहे. हां, दोन्ही लाकडी रथ आहे. थोडं याच्या संदर्भात आपण जरा प्रकाश जोड टाकावा. हा जो रथ आहे हा आता सध्या आम्ही नवीन बनवला. अच्छा. सर्वांच्या मदतीतून हा रथ निर्माण केला. या रथाचे असं आहे की या रथावरती आपण नारायणाची दशा अवतार केले. इथे बालाजीचा आहे, या इकडे कच्छरूप आहे, त्याच्यानंतर इकडे मच्छरूप आहे, असे वरा अवतार, त्याच्यानंतर नरसिंह, त्यानंतर इकडे वामन अवतार आहे. असे दशावतार इथे आपण बालाजीचे इथे परशुराम असे इथे दशावतार बालाजीचे. मग रोज 8 वाजता संध्याकाळी विविध वाहनांवरनं इथे बालाजीची मिरवणूक आपली इथे निघत असते. त्याच्यानंतर हा जो जुना रथ आहे आपल्या बालाजी मंदिराचा. अच्छा. हां, हा जुना आहे. आणि त्याच्यानंतर एकादशीच्या दिवशी जो निघतो तो मोठा रथ आहे. ओके. याची विशेषता काय असं सांगता येईल आपल्याला? लाकडामध्ये संपूर्ण लाकडी रथ? सागवानी लाकडातच पूर्ण रथ आहे. हे तिघही रथ जे बनवले, हा नवाई बनवला, हा पण पूर्ण आपण लाकडातच बनवला. फक्त वरून हे आता नवीन आला आहे, याचा उपयोग करून आपण हे दशा अवतार इथे बालाजीचे बनवतो. आणि याला लाईट वगैरे आता जी नवीन पद्धत आहे, विद्युत रोषणाई, देवावरती लाईट पाहिजे. नाही तर पूर्वीच्या काळात ते 10 वर्षापूर्वी बत्त्या वगैरे असं घेऊन लाईट घेऊन ते लोक असायचे. पण आता सर्व याच्यावरच सोय करून घेतली. ओके. त्या जुन्या रथाला तशी व्यवस्था नव्हती. ओके. मंदिराचा आपला असं आहे की विविध आपल्या मालेगावातील हा अतिशय प्राचीन आणि जुना उत्सव आहे. 1822 पासून अखंडित हा उत्सव चालू आहे. मग आता पिढ्यानुपिढ्या इथे लोक सेवा करतात. म्हणजे आजोबा नातवाला घेऊन यायचे, आज तो नातू पण इथे सक्रिय कार्यकर्ता म्हणून काम करतो. मग त्यानंतर आपल्या पाचकंदील, वृंदावन चौक वगैरे अशा सगळ्या गावाच्या विविध मुख्य चौकातून हा रथाची मिरवणूक चालू असते.
आणि मग जे काही गावातले भाविक भक्त आहे बालाजीचे, मग ते नित्यप्रती बालाजीची आरती पूजा करायला रथाला रोज आरती देऊन सर्वजण येत असतात. अच्छा. गोविंदा रमण रमण व्यंकट रमण रमण लक्ष्मी रमण हरे रमण निवास व्यंकट रमण गोविंदा. आपण बघतोय रोटरी आय हॉस्पिटलच्या तर्फे ही रोटरीची जी व्हॅन आहे ती आज व्यंकटेश बालाजी देवस्थानच्या इथे जे मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर आहे त्या शिबिरामध्ये या महिला आपले डोळे चेकअप करतायत. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.